नमस्कार ताई. तुम्ही गावातील आजारांविरुद्ध लढणाऱ्या खऱ्या आरोग्य सैनिक आहात. तुमच्या सतर्कतेमुळेच टीबी आणि कुष्ठरोगासारखे आजार वेळेत शोधले जातात. आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत जे टीबी, मलेरिया आणि कुष्ठरोगांशी संबंधित आहेत. कारण माहिती असेल तरच फायदा होईल, नाही का? पाहूयात पहिल्यांदी मलेरिया. तापाच्या रुग्णाचे रक्त नमुने घेतल्यास 15 रुपये आणि RDK किटद्वारे तपासणी केल्यास 15 रुपये मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेल्या PV आणि PF रुग्णांचा पूर्ण उपचार केल्यास तुम्हाला प्रति रुग्ण 75 रुपये मिळतात. त्यानंतर कुष्ठरोग. कुष्ठरोगाचा नवीन रुग्ण शोधल्यास 250 रुपये मिळतात. तसेच असंसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास 400 रुपये आणि सांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास 600 रुपये मिळतात. त्यानंतर क्षयरोग किंवा टीबी रुग्ण शोधल्यास 500 रुपये मिळतात, म्हणजेच इन्फॉर्मंट इन्सेंटिव्ह. DSTBचा उपचार पूर्ण केल्यास 1000 रुपये आणि MDR TBचा उपचार पूर्ण केल्यास 5000 रुपयेपर्यंत मानधन मिळतं. गावात कुणालाही 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला किंवा ताप असेल तर त्यांची माहिती लगेच नोंदवा. टीबी रुग्णाचे बँक खाते 15 दिवसात निक्षय पोर्टलवर अपडेट केल्यास तुम्हाला अतिरिक्त 50 रुपये मिळतात. कीटकजन्य आजार रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी घरांचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करा. ज्यांचे शहरी आशांना दरमहा 2000 रुपये मिळू शकतात. आशाताई, कृपया हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर शेअर करा. यातूनच आपल्या सर्व आशाताईंचा फायदा होईल. हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती असेल तरच फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.